राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही पवारांच्या मेळाव्यात कोणतीच ठोस भूमिका नाही। निर्णयासाठी टाइमलाईन नसल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर प्रस्तावच आला नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट। मेळाव्यात जरी निर्णय झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचं लेखात महत्त्वाचं भाष्य, 8 खासदारांची भूमिका आणि पवार जयंत पाटलांशी चर्चेनंतर निर्णय घेणार। नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्यासाठी मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, जयंत पाटलांची मागणी। प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। सत्तेच्या गोळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये रोहित पवारांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका, सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा। नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले कान। कोणाचा बाप काढणं योग्य नव्हे, फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला। सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह, तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रात मद्य महागलं, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क, राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींची भर पडणार। मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात थोपटले दंड, संभाजीनगरमध्ये येऊन मारून दाखवा, राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हान, तर राणेंचंही जोरदार प्रत्युत्तर। रेल्वे स्थानकावरील फूड आणि पेपर स्टॉल हटवा, गर्दी कमी करण्यासाठी मनसेची अजब मागणी, मुंब्रा अपघातानंतर धडक मोर्चा। शेजारी देश आपल्या सोबत नाहीत, यावरून पवारांची मोदींवर टीका। मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात, पवारांचं वक्तव्य। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पुस्तिकेचं प्रकाशन, आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत संकल्पनेवर आधारित पुस्तिका।